वेलकम टू माय चॅनल. आज आपण गणपती कसा विणायचा ते पाहणार आहोत. त्यासाठी मी येलो आणि ग्रीन कलरची लोकर घेतलेली आहे आणि 2 बॉल घेतलेले आहेत. त्याची साईज तुम्ही पाहू शकतात. तुम्हाला जर मोठे बॉल घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकतात, पण त्या बॉलचं कॉम्बिनेशन नीट झालं पाहिजे. खालचा बॉल आहे तो मोठा घ्यायचा आणि वरचा बॉल आहे तो छोटाच घ्यायचा. सर्वप्रथम मी इथे मॅजिक रिंग बनवून घेणार आहे आणि त्याच्यावर 15 खांब टाकून घेणार आहे. मॅजिक रिंग झाल्यानंतर तिथे 2 चेन टाकून घ्यायचे आणि त्याच्या सहित आपले 15 खांब घ्यायचे. हा झाला पहिला. यानंतर असेच 14 खांब टाकून घ्यायचे आणि तो होईल आपला फर्स्ट राऊंड. तुम्हाला समजण्यासाठी मी इथे हळूहळू करून दाखवत आहे. गणपती बनवण्यासाठी जास्त टाइम लागतो, तरीही मी डीपमध्ये समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पंधरा खांब टाकून झाल्यानंतर मॅजिक रिंग ओढून घ्यायची आणि तिथे स्लिप स्टिच करून घ्यायची. हा झाला आपला फर्स्ट राऊंड. यानंतरचा राऊंड ही असाच कंप्लीट करून घ्यायचा. म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये 15, दुसऱ्या राऊंडमध्येही 15च खांब टाकून घ्यायचे. मी व्हिडिओ खूप स्लोमध्ये बनवलेला आहे. सेकंड राऊंड असाच कंप्लीट करायचा. आणि जॉईंट करून घ्यायचा स्लिप स्टिचने. यानंतर जिथे स्लिप स्टिच घेतलेली आहे तिथे एक खांब तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर एका खांबातून 2 खांब असे एका खांबातून 2 खांब घेत असाच हा तिसरा राऊंड कंप्लीट करायचा आहे. म्हणजेच पहिल्या राऊंडमध्ये आपण घेतले 15, सेकंडमध्ये घेतले 15 आणि थर्डमध्ये घ्यायचेत 30. एका खांबातून 2 खांब असाच तिसरा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. गणपतीचा पहिला पार्ट आहे, म्हणजेच खालचा जो भाग आहे त्यामध्ये एकूण माझे 7 पार्ट झालेले आहेत. म्हणजेच 7 राऊंड झालेले आहेत. थर्ड राऊंड झालेला आहे आपला. त्यानंतर चौथ्या राऊंडमध्येही 30च खांब घ्यायचे आणि 5व्या राऊंडमध्येही 30च खांब घ्यायचे. त्यानंतर आपला बॉल पूर्णपणे कव्हर करण्यासाठी चेन कमी कमी करत न्यायच्या. हा 4था राऊंड सुरू आहे. इथे 30 खांबावर 30च खांब घ्यायचे.
आणि मी इथे सिंपलच खांब घेतलेले आहेत, म्हणजेच सुईवर एकच धागा टाकलेला आहे आणि चेन बनवून घेतलेले आहेत. असाच 4था राऊंड कंप्लीट झालेला आहे आणि आपण इथं स्लिप स्टिच टाकून जॉईंट केलेला आहे. त्यानंतरचा 5वा राऊंडही असाच इथेही 30 खांब टाकून घ्यायचे आहेत. मी फास्टमध्ये सांगत आहे. पाचव्या राऊंड नंतर आता आपल्याला चेन कमी करत न्यायचे आहेत, म्हणजेच आपला बॉलचा वरचा भाग कव्हर होईल. स्लिप स्टिच टाकले तिथे एक खांब तयार करून घ्यायचा आणि एक गॅप सोडून नंतर चेन घ्यायची, म्हणजेच एक गॅप सोडायचा दुसऱ्या चेनमध्ये खांब घ्यायचा. असाच हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे, ते पाहून तुम्ही बनवू शकतात. राऊंड कमी करत न्यायचे, त्याच्यामुळे आपल्याला इथं चेन कमी बनवायचे आहेत आणि गॅप ठेवून बनवल्यानंतर बॉल हे कव्हर होईल. जर नीट गॅप झाले नाही तर बॉल ढिला होऊ शकतो, त्यामुळे गणपती नीट बनवू शकत नाही. त्यासाठी फिटिंगमध्ये विणून घ्यायचे. सर्व चेन फिट्ट बसले पाहिजेत. एक गॅप आणि एक चेन, असाच हा राऊंड कंप्लीट करायचा आणि त्यानंतरचाही असाच कंप्लीट करायचा आणि सेकंड बॉल बसवून घ्यायचा. त्यासाठी चेन बनवायची. हे कव्हर करताना जरा प्रॉब्लेम येतो, सुई निसटते हातामधून, त्यामुळे जास्त वेळ लागतो. याचमुळे आपला व्हिडिओ मोठा झालेला आहे. असेच एक गॅप सोडून नंतर चेन बनवायची. 5व्या राऊंडपासून हे सर्कल असंच कंप्लीट करून घ्यायचं आपल्याला. एक गॅप, एक चेन, एक गॅप, एक चेन. आणि जेव्हा बॉल कव्हर होतो तेव्हा दुसरा बॉल कव्हर करण्यासाठी सर्कल बनवायचे. जर मी सांगितलेलं समजलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तरीही मी डीपमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर समजलं नसेल तर विचारा.
आपला बॉल पूर्णपणे कवर झालेला आहे. आता सेकंड राऊंडसाठी सर्कल बनवायचं आहे आपल्याला. त्यासाठी बॉलचं माप घेऊन आपला बॉल जेवढ्या आकाराचा आहे तेवढे चेन कम्फर्टेबल बसतील असे चेन घ्यायचे आहेत. जास्तही नको आणि कमीही नको. बॉल नीट बसला पाहिजे. इथे हा बॉल आहे तो छोटाच आहे आणि तो कव्हर करण्यासाठी मला 10 चेन लागलेले आहेत. फर्स्ट राऊंडला 10 आणि सेकंड राऊंडलाही 10 चेन घेतलेले आहेत मी. अशाच पद्धतीने सेकंड राऊंड ही कंप्लीट करायचा आहे आपल्याला. त्यानंतर थर्ड राऊंड एक स्लिप स्टिच घ्यायची आणि तिथेच एक खांब तयार करून घ्यायचा. जर तुम्ही मोठा बॉल घेणार असाल तर बॉलच्या मधोमध ज्यावेळेस याल तेव्हा डबल म्हणजेच एका चेनमधून 2 चेन घ्या. त्याच्यामुळे तुमचा बॉल लवकर कवर होईल. जर सुरुवातीचा जो बॉल आपण पॅक केला होता ना तसाच हा छोटा बॉल आहे, त्यामुळे मी इथे डबल चेन काही घेतलेल्या नाहीत. हा इझिली कवर झाला. आता इथं आपल्याला गॅप घेऊन बॉल कवर करून घ्यायचा आहे. एक चेन एक गॅप. बॉल पॅक करताना सुई सतत निसटते. त्यामुळं हळूहळू बनवावं लागतं.
आता चौथ्या राऊंडला आणखी चेन कमी करत न्यायचीत. आणि लास्टला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचे. आपले दोन्ही बॉल कव्हर झालेले आहेत. शेवटी मी स्लिप स्टिचने जोडून घेतलेलं आहे. लोकर कट करून घ्यायची आणि यापुढे आपल्याला कान आणि गणपतीचा मुकुट बनवायचा आहे. त्यासाठी लोकर जॉईंट करायचे आहे. 2 चेन घ्यायच्या आणि एक स्लिप स्टिच घ्यायची. सर्वप्रथम एक गाठ बांधून घ्यायची आणि 2 चेन घ्यायची आणि नंतर जोडण्यासाठी स्लिप स्टिच. असेच एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यामध्ये एक सर्कल तयार करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला कान बनवायचे आहेत. येथे मी लोकर जॉईंट करत आहे. दोन चेन घेतलेत मी आणि इथे जोडून घेत आहे. असंच हे सर्कल पूर्ण करायचं म्हणजे इझिली आपल्याला कान बनवता येतात. आणि डोक्यावर मुकुटही बनवायचा आहे आपल्याला. हे सर्कल असंच पूर्ण करायचं. आणि जॉईंट करून घ्यायचं. त्यानंतर खांब बनवून घ्यायचे. इथे मी सुईवर 2 वेळेस लोकर गुंडाळणार आहे. त्यासाठी मी इथे फर्स्ट खांब आहे तो 4 चेनचा बनवलेला आहे. आणि आता सेकंडला मी 2 वेळेस सुईवर धागा गुंडाळून ओढून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकतात. असेच एकूण एका कानासाठी मी इथे 9 खांब टाकलेले आहेत आणि दुसऱ्या कानासाठी 9. हे 9 खांब झाले की मध्ये 2 स्लिप स्टिच घ्यायचेत. आणि मुकुटासाठीही मी 9 खांब टाकलेले आहेत. हे 9 खांब झाले की 2 स्लिप स्टिच. त्यामुळे कानाच्या आणि मुकुटाच्या मध्ये गॅप राहतो आणि हे दिसायला वेगळं दिसतं. त्यासाठी 2 स्लिप स्टिच टाकून घ्यायचे. जर आणखी एखादी वाढवायची असेल तुम्हाला तर तुम्ही वाढवू शकतात.
पण कमी नाही करायची. तुम्ही पाहू शकता मी स्लिप स्टिच घेतली आता. आणखी एक स्लिप स्टिच घेते मी. हा कानाचा भाग आता इथे मुकुटाचा भाग सुरू झालेला आहे. इथे मी स्लिप स्टिच नंतर 4 चेन बनवलेत आणि सेकंड खांब बनवला. सुईवर 2 वेळेस धागा गुंडाळून एक खांब बनवलेला आहे. 2 वेळेस लोकर गुंडाळायचं कारण हेच आहे की कान दिसायला मोठे दिसावे. त्यासाठी मी 2 वेळेस उलन गुंडाळलेली आहे सुईवर. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 1 वेळेसच गुंडाळा. गणपतीचे कान बनवताना ते कान आपल्या गणपतीला शोभले पाहिजेत असेच बनवायचे, छोटे नाही बनवायचे. जर तुम्ही मोठा गणपती बनवणार असाल तर त्याच्या बॉडीला जसे कान शोभतील तेवढे मोठे कान करा. मी हा गणपती छोटा बनवलेला आहे त्यामुळे मी इथे कान छोटेच बनवलेले आहेत. आता हे आपलं दुसरा कान. 2 स्लिप स्टिच झालेत. आता हे चेन, त्यानंतर खांब. पहिल्या कानाला 9, दुसऱ्या कानालाही 9 खांब टाकलेत मी आणि मुकुटासाठीही 9च खांब टाकलेले आहेत. आणि त्यानंतर ग्रीन कलरची उलन जॉईंट केलेली आहे. आणि कानाला आणि मुकुटाला बॉर्डर बनवून घेतलेली आहे. सेकंड राऊंड मध्ये आपण 9 वर 9च खांब टाकायचे. पहिला राऊंड कंप्लीट झालेला आहे. सेकंड राऊंडमध्ये आपण 9 खांबावरती 9 खांब अशा पद्धतीनेच दुसरा राऊंड कंप्लीट करणार आहोत. मुकुटाचाही भाग तसाच कंप्लीट करायचा आहे. नऊ खांब झाल्यानंतर मध्ये 2 स्लिप स्टिच द्यायला विसरायचं नाही. त्यामुळे थोडा गॅप तयार होतो आणि तिन्ही पार्ट वेगळे वेगळे दिसतात. अशाच पद्धतीने हा दुसरा राऊंड आपण कंप्लीट करणार आहोत. दुसऱ्या राऊंडमध्ये मी लोकर एकच वेळेस सुईवर गुंडाळलेली आहे. साधे खांब टाकून घेतलेले आहेत. दोन वेळेस लोकर गुंडाळलेली नाहीये. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही छोटेही बनवू शकतात आणि जर मोठे हवे असतील तर 2 वेळेस लोकर सुईवर गुंडाळा, त्यामुळे काम मोठे दिसतील.
लोकरचा जॉईंट करून घ्यायचा आहे. आणि बॉर्डर बनवून घ्यायची आहे. ही बॉर्डर बनवल्यामुळे गणपती उठून दिसतो, त्याला जास्त शोभा येते आणि दिसायलाही तो अट्रॅक्टिव्ह दिसतो. या गणपतीसाठी आपल्याला बाजारामध्ये रेडीमेड डोळे आणि गंध मिळतो. तो गंध आणि डोळे तुम्ही यूज करा, त्यामुळे गणपती आणखीनच सुंदर दिसतो. याचा वापर तुम्ही घरामध्ये शोसाठीही करू शकता. रुखवतावरही देऊ शकतात आणि गौरी गणपती पुढेही हा गणपती छान दिसेल. बॉर्डर बनवतानाही ज्या ठिकाणी आपण स्लीव स्टिच दिले होते तिथे ग्रीन कलरनेही स्लीव स्टिच द्यायचे आहेत. मी मुकुटाचा भाग करण्यासाठी ग्रीन कलरची लोकर मुकुटाच्या ठिकाणी आणखी एकदा जॉईंट करून घेतलेली आहे आणि त्याला मुकुटाचा आकार दिलेला आहे. ग्रीन कलरचा एक त्रिकोण असे म्हणू शकतात तुम्ही. आपण जी बॉर्डर बनवली होती ग्रीन कलरने, त्याने मुकुटाचा आकार आलेला नव्हता. त्यामुळे पुन्हा एकदा ग्रीन कलरची लोकर वरती गुंडाळलेली आहे, बांधलेली आहे आणि त्याने मुकुट बनवून घेतलेला आहे, तसा आकार दिलेला आहे. त्यासाठी पहिला राऊंड घेतला आणि नंतर दुसरा आणि शेवटी तिसरा. आता आपल्याला सोंड बनवायची आहे. गणपतीच्या तोंडाला शोभेल अशी सोंड बनवायची आहे. इथे हा गणपती छोटा आहे, त्यामुळे छोटीच सोंड बनवणार आहे मी. त्यासाठी 2 चेन घ्यायचे आणि एक स्लिप स्टिच टाकून जॉईंट बनवून घ्यायचा आणि लोकरचा जॉईंट द्यायचा. 2 चेन बनवायचे, नंतर एक स्लिप स्टिच. अशा पद्धतीने इथे एक सर्कल बनवून घ्यायचं आणि त्यानंतर खांब टाकून घ्यायचे. आपला व्हिडिओ मोठा झालेला आहे. हे बनवण्यासाठी टाइम लागतो, सो त्याच्यामुळे व्हिडिओ मोठा बनलेला आहे. बॉल पॅक करतानाही तुम्ही पाहत होतात हातातून सुई निसटत होती सारखी. आता इथे मी हे सर्कल जॉईंट केलेलं आहे आणि चेन बनवून घेत आहे. इथे 3 चेन बनवलेल्या आहेत. हा झाला आपला पहिला खांब. त्यानंतर दुसरा खांब. अशाच पद्धतीने मी इथे 10 खांब टाकलेले आहेत. त्यानंतर सेकंड राऊंडमध्येही 10च खांब टाकलेले आहेत आणि नंतर कमी करत नेऊन शेवटी एकच खांब ठेवलेला आहे आणि
तो जॉईंट करून घेतलेला आहे. सुरुवातीला 10 खांब घेतले तर दुसऱ्या राऊंडमध्ये आपण 10 खांब टाकायचे आणि त्यानंतर कमी कमी करत न्यायचे. अशा पद्धतीने आपला सोंडेचा आकार तयार होतो. जर हवे असेल तर यामध्ये कापूसही भरू शकतात तुम्ही. मी नाही भरलेला. कमी कमी करत घ्यायचं. एक गॅप सोडून एक चेन बनवायची, खांब बनवायचा. अशा पद्धतीने पूर्ण सोंड तयार करायची. एक गॅप, एक खांब, एक गॅप, एक खांब. अशा पद्धतीने पूर्ण सोंड तयार होते. शेवटी खालच्या बॉलला ही सोंड जॉईंट करून घ्यायची आणि तिच्यावर आपल्याला ग्रीन कलरने डिझाईन बनवून घ्यायची आहे. या सोंडीवरती ग्रीन कलर जॉईंट करायचा आणि स्लिप स्टिचने डिझाईन बनवून घ्यायची. त्यामुळे आपला गणपती आणखीनच सुंदर दिसतो. चेन कमी कमी करत न्यायची. त्यामुळे सोंडेचा आकार तयार होतो. शेवटी जॉईंट करून घ्यायची ही सोंड. तुम्हाला हव्या त्या कलरमध्ये तुम्ही हा गणपती बनवू शकतात. फक्त कलर कॉम्बिनेशन नीट करायचं. कलर कॉम्बिनेशन झालं पाहिजे. त्यामुळे कोणतीही वस्तू बनवलेली छान दिसते. गणपतीही छान दिसेल. या गणपतीला आपण वाटी वगैरे काहीच यूज केलेली नाही. जी स्टोची वाटी भेटते ना ती मी इथे यूज केलेली नाही. त्याचा सेकंड पार्ट मी बनवणार आहे. विदाऊट वाटीचा गणपती बसू शकत नाही. जर तुम्ही मोठा गणपती बनवणार असाल तर तुम्ही त्या ठिकाणी स्टोची वाटी यूज करू शकतात अथवा स्टँडही यूज करू शकतात. मी इथं एक सर्कल बनवून घेणार आहे.
फर्स्ट जो बॉल आपण पॅक केला होता त्याच्या ठिकाणी जॉईंट करून मी इथे एक खाली सर्कल बनवून घेणार आहे. तो भाग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा आपला गणपतीचा पहिला पार्ट आहे. दुसरा पार्ट आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू. तुम्ही पाहू शकता मी कशी सोंड बनवलेली आहे. तुम्ही अशाच पद्धतीने बनवायचे आहे. कमी 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 करत न्यायचे. आणि शेवटी जॉईंट करायचा. ज्या ठिकाणी तुम्ही ही सोंड जॉईंट करायची आहे त्या ठिकाणी एक सर्कल बनवून एक कमळ बनवल्यासारखं बनवणार आहे मी नंतर. त्यामुळे गणपतीला वेगळाच छान असा लुक येणार आहे. गणपतीची शोभा वाढते. त्यासाठी मी सेकंड राऊंडमध्ये तो पार्ट पूर्ण करणार आहे. इथे लोकर गुंडाळायचे आहे, जॉईंट करायचा आहे आणि एकदाच ओढून घ्यायचे आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकतात मी कसं बनवत आहे ते. एकच वेळेस धागा ओढून घ्यायचा आहे. असं केल्यानंतर आपला गणपती अट्रॅक्टिव्ह दिसतो. शेवटीपर्यंत असंच स्लिप स्टिच म्हणू शकतात तुम्ही याला जॉईंट करून घ्यायचं. जर तुम्ही मोठा गणपती बनवणार असाल तर त्या सोंडेमध्ये तुम्ही कापूस नक्की यूज करा. तुम्ही पाहू शकता आपला गणपती तयार आहे. याचा सेकंड पार्ट आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू. अशा पद्धतीने आपला हा गणपती तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.